नमस्कार, मधुस किचनमध्ये आपले स्वागत। गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी चुरमा लाडू कसा करायचा त्याची रेसिपी मी दाखवते। झटपट मस्त असे रुचकर आणि पौष्टिक लाडवाची रेसिपी आहे। आता आपण लाडू बनवूया। चुरमा लाडू बनवण्यासाठी या वाटीने गव्हाचं 3 वाटी पीठ घेतलं आहे। 1 चमचा बेसन पीठ घ्या, 1 चमचा रवा जाडा किंवा बारीक कोणताही चालेल। रवा, बेसन आणि गव्हाचे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर 2 चमचे तूप घाला आणि हे तूप सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं। तूप व्यवस्थित पिठाला लागलं की नाही हे असं हातात मूठ आवळून चेक करायचं। साधारण गरम पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्या। पीठ मळताना थोडे पाणी घालून पीठ मळा। पीठ चपातीच्या कणकेपेक्षा थोडं घट्टच मळा। हे बघा, असं पीठ घट्ट मळून घ्या। असं पीठ मळून 20 मिनिटं ठेवून द्या। 20 मिनिटांनी पुन्हा कणिक मळून घ्या। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिठाचे असे छोटे गोळे घेऊन मुठिया बनवून घ्या। मी इथे सगळे पिठाचे मुठिया बनवून घेतले आहेत। आता यानंतर आपण कढई गरम करूया। त्यामध्ये मी पाव वाटी तूप टाकते आणि आपण सर्व मुठिया फ्राय करून घेऊया। गॅस मंद आचेवर ठेवून मुठिया फ्राय करा। मंद आचेवर फ्राय केल्यामुळे मुठिया आतून आणि बाहेरून दोन्ही साइडनी खूप छान फ्राय होतात। असा सोनेरी रंगावर फ्राय करून घ्या। हे बघा, खूप छान फ्राय झाले आहेत। सर्व मुठिया मी फ्राय करून घेतल्या आहेत। आता मी थंड करायला ठेवले आहेत। त्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावर ते कुस्करून त्याचा चुरा करून घ्यायचा। चुरा करून झाल्यावर थोडा मिक्सरमधून आपण फिरवून घ्यायचा। मिक्सरमध्ये फिरवताना मिक्सरचं बटन ऑन ऑफ मोडवर ठेवा। 1-2 मिनटं आपण फिरवून घ्यायचा। एकदम आपल्याला बारीक करायचं नाही, तर रव्यासारखं झालं पाहिजे। आता बघा, मी मिक्सरमधून काढल्यावर थोडं जाडसर आहे, तर आपण हे चाळणीवर चाळून घ्यायचं। चाळणसुद्धा मोठ्या होलवाली घ्या, मैद्याची चाळण घ्यायची नाही। इथे मी पुरण यंत्राचं जे चाळण आहे ना ती वापरले। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं चाळून घ्या आणि उरलेला चुरा आहे तो पुन्हा मिक्सरला लावून घ्या। आता सर्व मी चुरा मिक्सरला लावून घेतला आहे आणि लाडूसाठी असा हा चुरमा तयार केला आहे। हा बघा किती मस्त आणि असं रव्यासारखं स्ट्रक्चर आलं आहे। लाडूसाठी आता चुरमा तयार आहे। आता पुढची कृती करूया। कढई गरम करून त्यामध्ये मी 4 चमचे तूप टाकले आता, आणि आपल्याला तुम्हाला आवडीनुसार जे बदाम, काजू, पिस्ता जे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडे फ्राय करून घेऊया आपण। हे चुरमा लाडू अगदी इझी आहेत आणि पौष्टिक आहेत आणि गणपतीसाठी हे स्पेशल लाडू आहेत। नक्की ट्राय करा। तर आता आपण कढईत उरलेलं तूप आहे त्या तुपातच आपण 1.5 वाटी गूळ टाकूया। गूळ एकदम बारीक करून घेतला आहे। तर गॅस मंद ठेवायचा आणि आपल्याला तुपामध्ये गूळ फक्त मेल्ट करून घ्यायचा, वितळवून घ्यायचा आहे। त्याचा पाक करायचा नाही। 2 ते 3 मिनिटात गूळ वितळतो। गूळ वितळल्यानंतर गॅस घालवायचा आणि त्यामध्ये जो आपण चुरमा बनवला आहे तो त्यामध्ये टाकायचा। त्याला शिजवायचं नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं। इथे मी गॅस घालवलेला आहे। गूळ तुपाचा सुगंध एकदम मस्त दरवळला आहे। आता कढईसुद्धा खाली उतरून घेतली आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। कढई जरा गरम आहे म्हणून मी परातीत सगळे हे सारण काढते आणि साधारण गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचे। लाडवाचं मिश्रणाचा सुगंधसुद्धा खूप छान दरवळला आहे। स्वादासाठी अर्धा चमचा वेलची जायफळची पूड टाका। थोडी भाजलेली खसखस टाका आणि फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स टाका। आता हे सर्व हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता आपण लाडू वळायला घेऊया। मी इथे चुरमा लाडू बनवते। तुम्हाला जर गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवायचे असेल तर तुम्ही मोदकाचा छोटा साचा घेऊन त्यामध्ये हे सारण भरून छोटे मोदक गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून सुद्धा दाखवू शकता। हा बघा, एक लाडू माझा पटकन वळून झाला।
हे लाडू पटापट वळले जातात. आणि चुरमा लाडू म्हटलं की खसखस आली. भाजलेल्या खसखसमध्ये लाडू घोळवून घ्यायचा. हे बघा छानपैकी असा लाडू झाला आहे. त्यावर तुम्हाला डेकोरेटला बदाम, काजू, पिस्ता असे लावून घ्या. सुरुवातीला हे लाडू ओलसर वाटतात, पण नंतर दुसऱ्या दिवशी हे लाडू ड्राय होत येतात. लाडू ते तूप आहे ना खेचून घेतो आणि हे लाडू जवळजवळ 15-20 दिवस चांगले टिकतात. खायलासुद्धा चविष्ट लागतात. तर आता मी सगळे लाडू बनवून घेते. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा. गणपतीसाठी चुरमा लाडू किंवा चुरमा मोदक नक्की करा आणि रेसिपी कशी झाली ते नक्की कमेंट करून सांगा. असे आता आपले चुरमा लाडू तयार झाले आहेत. हे बघा मस्त दिसत आहेत. आणि तुम्हाला मी असा एक फोडून दाखवते. लाडवाचं स्ट्रक्चर बघा किती छान दिसतं आहे. तर आपले हे लाडू तयार झाले आहेत. अशा छान छान लाडवांच्या रेसिपीज यूट्यूबवर अगोदर पोस्ट केल्या आहेत. तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. आवडल्या तर नक्की शेअर करा. आपल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद.